दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार? भाजप ठरवणार राष्ट्रवादीचं भवितव्य. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. याच कामाच्या झंझावाताच्या जोरावर अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा हे समीकरण तयार झालं. मात्र स्वतः राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजितदादांच्या मृत्यूनंतर पक्षाची पॉवर कुणाकडे जाणार या चर्चांनी आता जोर धरलाय. नेमकं काय शक्यता आहेत पाहू. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी असल्यानं राष्ट्रवादीची थेट सूत्र सुनेत्रा पवारांकडे येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे अजितदादांसाठी पडद्यामागे काम करण्याचा मोठा अनुभव आहे. तर सक्रिय राजकारणात 1.5 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे पक्ष संघटना एकसंध ठेवण्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. पार्थ पवार अजित पवारांचा वारसदार असल्यानं राष्ट्रवादीची सूत्र पार्थ पवारांकडे येण्याची शक्यता. मात्र संघटनात्मक बांधणी हा पार्थ पवारांचा कमजोर दुवा आहे. एवढंच नाही तर निवडणुका जिंकण्याचं गिमिक साध्य करता आलेलं नाही. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असल्यानं आणि शरद पवारांसोबत अनेक वर्ष कामाचा अनुभव असल्यानं संधी मिळण्याची शक्यता. मात्र संघटनात्मक पातळीवर आणि लोकनेते नसल्यानं कार्यकर्ते स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. सुनील तटकरे अजित पवारांच्या निकटवर्ती असलेल्या तटकरेंनी महाराष्ट्रात संघटना बांधणीवर काम केलंय. तसंच जिल्हास्तरीय केडरही त्यांच्यासोबत आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर तटकरेंना स्वीकारलं जाण्याची शक्यता कमी आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि पवारांसोबत प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे. तसंच भुजबळ ओबीसींचे बलाढ्य नेते आहेत. त्यांचा संघटनात्मक आणि प्रशासकीय अनुभव पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र भुजबळांना संधी दिल्यास मराठा समाज दुरावण्याची भीती आहे. राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करून सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या हाती सूत्र देण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण असं की गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीतील कटुता कमी करून एकत्रीकरणाच्या चाललेल्या हालचाली. मात्र पुन्हा सुळे किंवा पवारांकडे सूत्र गेल्यास अजित पवारांसह सत्तेच्या आश्रयाला गेलेले आमदार पवारांसोबत एकसंध न राहता भाजपसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. तर प्रादेशिक पक्षांचे सुप्रीम नेत्यांच्या मृत्यूनंतर भाजपनं संबंधित पक्षाचं भवितव्य ठरवण्याची भूमिका घेतली होती. ती कशी ते पाहूया. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकमध्ये ओ पनीरसेल्वन आणि पलानीस्वामींना एकत्र आणत शशिकलांना दूर ठेवण्यामागे भाजपचा हात होता. बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पशुपती पारस आणि चिराग पासवान यांच्यातील फुटीनंतर दोन्ही नेत्यांना सोबत घेत लोक जनशक्ती पक्षावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवलं. दुसरीकडे पक्षाची सूत्र सुनेत्रा पवारांकडेच देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत. सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी आहेत. राज्यसभेच्या खासदार आहेत. आम्हाला आता सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची नम्रतेची विनंती करायची की खऱ्या अर्थानं आता वहिनींना आधार देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि वहिनींना आधार देत असताना वहिनीचा आधारसुद्धा आम्हाला घ्यायचा आहे. आणि भविष्याचा वेध करत असताना आम्हाला एक स्वप्न दिसतंय की अजितदादाच त्या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादीची सूत्र देण्याबाबत राजकीय विश्लेषकांनीही कोणते आडाखे बांधलेत ते पाहूया. सर्वमान्य नेतृत्व या पक्षाकडे पवारांशिवाय दुसरं नाही आज. त्यामुळे तुम्ही काय म्हणता की सुनेत्रा पवार तर त्या तात्पुरती ॲडजस्टमेंट असेल तिची, पण ते काय पक्षाचं पूर्ण भवितव्य त्यावर अवलंबून नसेल. विशेष म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे हंगामी अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पवार कुटुंब राजकीयदृष्ट्याही एकत्र येऊन राजकारणात पॉवर ब्रँड बुलंद करणार की राष्ट्रवादीची सूत्र निष्ठावंतांकडे दिली जाणार याकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय. रुपाली बडवेसह सूरज मसूरकर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.